नमस्कार सर्व प्रेक्षकांना, जय महाराष्ट्र. मी प्रशांत सागवेकर. आज मराठी भाषा गौरव दिन अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके कवी कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. सगळ्यात पहिल्यांदा तमाम मराठी प्रेक्षकांना, महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर आजचा दिवस हाच मुळात शब्दांचा, काव्याचा दिवस आहे आणि अर्थात आपल्या सगळ्यांनाच अपेक्षित असतं की आज छान छानशा कविता, जशा कुसुमाग्रजांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये अनेक अंगांच्या कविता त्यांनी लिहिल्या आणि अनेक कवितांमधून त्यांनी समाजाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, जागृती करण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळेला त्यांनी समाजातल्या अनेक गोष्टींवरती बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून सुधारणा होईल, पुढे जाईल समाज आणि समाज त्या गोष्टीची दखल घेईल असाही प्रयत्न त्यांनी आपल्या कवितांमधून केला. आणि त्यामुळे आजच्या या दिवशी या सगळ्याची आठवण असणं, त्या शब्दांची आठवण असणं, काव्याची आठवण असणं हे क्रमप्राप्त आहे. आणि त्याचसाठी आमचा एक छोटासा प्रयत्न, एक छोटंसं काव्य संमेलन आपल्या सगळ्यांसाठी. आणि मला असं वाटतं की पुढचा एक 40-50 मिनिटं आपण सगळेजण या काव्यांचा, या कवितांचा खूप छान पद्धतीनं आनंद निश्चितपणानं घेऊ शकाल. मी सुरुवातीला माझ्यासोबत असणारे जे कवी आहेत, ज्यांनी महाराष्ट्रात आपल्या वेगळ्या अशा काव्यानं, लेखणीनं, शब्दांनी आपली एक ओळख निर्माण केलेली आहे, असे कवी आज माझ्यासोबत आहेत. आणि मी सुरुवातीला या सगळ्यांची ओळख करून देतो. माझ्या डाव्याताला आहेत जितेंद्र लाड. खरं तर मंगळवेढे भूमी संतांचे आपण म्हणतो, तर मंगळवेढ्याचे आहेत आणि खूप छान अशा पद्धतीचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सर करतायत. पाऊल वाटेच्या भरवशावर या पहिल्या काव्यसंग्रहाला 2011चा कवी नारायण सुर्वे पुरस्कार त्यांना मिळाला. त्याच पद्धतीनं माझ्या जगण्याचं बळ या दुसऱ्या काव्यसंग्रहाला 2022चा गदिमा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया. त्यानंतर माझ्या सोबत आहेत प्राध्यापिका वृषाली विनायक. खरं तर कवयित्री म्हणून वृषाली विनायक यांच्या नावाचा उल्लेख आघाडीच्या कवयित्री म्हणून खरं तर करायला पाहिजे, कारण कवितांमधून स्त्री जाणीवांचा स्पष्ट उच्चार त्या सातत्यानं करताना आपल्याला दिसतात. बदलत्या काळांची स्पंदनं त्यांची कविता आपलीशी करते असं म्हणायला हरकत नाही. मी लिहू लागले तीच मुळी स्क्रीनवर असं सांगताना आज टेक्नॉलॉजीच्या हातात हात घालून वृषाली विनायक आपलं लेखन फुलवतायत. त्यानंतर माझ्यासोबत आहेत कविता मोरवणकर मॅडम. मुंबईमध्ये आनंदराव पवार विद्यालयामध्ये त्या शिक्षिका म्हणून काम करतायत. अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान केला गेला आहे. मुंबई विद्यापीठात MA भाग 2च्या अभ्यासक्रमामध्ये दलित साहित्याअंतर्गत तिच्या जगण्याच्या वेणा या पुस्तकामध्ये त्यांच्या 2 कवितांचा समावेश देखील आहे. आणि त्याच पद्धतीनं मुक्ता कविता संग्रह 2007 मध्ये त्यांना 2 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले. खरं सांगतो आई हा त्यांचा बालकवितांचा संग्रह 2014 मध्ये प्रकाशित झाला होता. मी अस्वस्थ आहे कधीपासून हा एक त्यांचा कविता संग्रह आहे. 2017 मध्ये 8 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त अशा त्या कवयित्री आहेत. आपण त्यांचंही पुन्हा एकदा स्वागत करूया. आणि त्यानंतर माझ्यासोबत आहेत ज्योत्स्ना किशोर राजपूत. खरं तर अनेकदा कवी गझल सारखा जो प्रकार आहे त्याकडे वळणारी फार कमी कलाकार आहेत म्हणूया किंवा कवयित्री आहेत म्हणूया. तर राजपूत मॅडमनी ही एक वेगळी वाट चोखाळलेली आहे आणि खूप छान पद्धतीनं त्यांनी त्याच्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. अभ्यास ऋतू प्रकाशन, अक्षर चळवळ, कविवर्य अरुण म्हात्रे यांचं ही जी प्रस्तावना आहे, अरुण सरांची त्यांना ती प्रस्तावना लाभलेली आहे. कधी नसेल तुझ्यासोबत हा त्यांचा गझल संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे आणि त्याला जी प्रस्तावना आहे ती अरुण म्हात्रे सरांनी लिहिली आहे. आणि याचा संग्रहाला 5 राज्यस्तरीय पुरस्कार देखील जाहीर झालेले आहे. मला असं वाटतं की ह्या सगळ्यांची ओळख आपण करून घेतलेली आहे आणि या ओळखीतून आपल्याला एक गोष्ट नक्की कळली असेल की आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला खूप छान सकस असं काहीतरी आज ऐकायला मिळणार आहे. या सगळ्यांना आपल्याला ऐकायचं आहेच. वेगवेगळ्या कविता ते सादर करतील, त्यांनी स्वरचित असलेल्या या सगळ्या कविता असणार आहेत. मी या कार्यक्रमाची किंवा या छोट्याशा कवी संमेलनाची सुरुवात करतोय ती कुसुमाग्रजांच्या एका छान कवितेनं. आणि मला असं वाटतं की त्यांनी लिहिलेले जे हे शब्द आहेत हे शब्द आपल्या सगळ्यांना निश्चितपणानं भावलेले आहेत आणि ते शब्द पुन्हा एकदा आज या निमित्तानं आपण त्याची उजळणी करूया. कवी काय लिहितात बघा.
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. हिच्या संगानं जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात. ज्याच्या दुर्दम धीरानं केली मृत्यूवरी मात. नाही पसरला कर कधी मागायास दान. स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली ना मान. हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही. हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही. हिच्या पुत्रांच्या बाहुत आहे समतेची ग्वाही. माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दिन. माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दिन. स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान. रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी. रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी. चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. रस रंगात भिजला येथे शृंगाराचा रस. रस रंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर. येथे अहंता द्रवली झाले वसुधेचे घर. माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान. माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान. हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा. हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा. काय लिहिलंय कुसुमाग्रजांनी. आणि मला असं वाटतं की हीच ताकद आपल्याला देते. मी मराठी असल्याचं किंवा माझी मातृभाषा मराठी आहे याचा अभिमान बाळगतो आपण, स्वाभिमान बाळगतो. आणि मला असं वाटतं की हे काव्य, हे शब्द त्यासाठी आपल्याला निश्चितपणानं ताकद देतात. जितेंद्रजी, चला आपण सुरुवात करूया. सुरुवात तुमच्यापासून. नमस्कार सर्वांना. मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप सदिच्छा. उभा जल माझी जावा माझा फक्त तिच्यासाठी. उभा जल माझी जावा माझा फक्त तिच्यासाठी. माय माय म्हणू तिला माय माझी व मराठी. माय माय म्हणू तिला माय माझी व मराठी. खरं तर पुस्तकाच्या सहवासात आपण असलो की कुठलंही शस्त्र हातात घ्यायची गरज पडत नाही. मेंदूत पुस्तकांना स्थान दिलं की आपण निशस्त्र असल्याची भीती वाटत नाही. चला जगण्याला नवे भान देऊ. चला जगण्याला नवे भान देऊ. या मेंदूत पुस्तकांना स्थान देऊ. क्या बात है. वाह. चला जगण्याला नवे भान देऊ. या मेंदूत पुस्तकांना स्थान देऊ. भोवताली विकृतीचा बोलबाला. भोवताली विकृतीचा बोलबाला. एकमेका विचारांचे दान देऊ. या मेंदूत पुस्तकांना स्थान देऊ. उद्याचा सूर्य हसरा हवा तर. उद्याचा सूर्य हसरा हवा तर. या पिढीच्या हाती संविधान देऊ. या पिढीच्या हाती संविधान देऊ. आणि याच मातीशी आणि मातेची नाळ सांगणारी ही आईची एक कविता आपल्या पुढ्यात सादर करतो. कविता अशी आहे. माझ्या जगण्याचं बळ तुझ्या डोळ्यांची करुणा. माझ्या जगण्याचं बळ तुझ्या डोळ्यांची करुणा. लाख दिव्यांचा महाल आई तुझ्या विण सुना. लाख दिव्यांचा महाल आई तुझ्या विण सुना. आली फुलून फुलात गंध लिहून मातीचा. ज्योत जळाली देवारी जन्म घेऊन वातीचा. ज्योत जळाली देवारी जन्म घेऊन वातीचा.
नाही मिळाली उसंत तुझ्या राबल्या हाताना, नाही मिळाली उसंत तुझ्या राबल्या हाताना, उभी जिंदगी चालली चिंध्या बांधून पायाना, वा वा वा. कशी मागावी भाकर भूक लागल्या तव्यानं, कशी मागावी भाकर भूक लागल्या तव्यानं, माय पेटते आतून रोज जळते नव्यानं, हो हो हो. वा वा. जळताना देहभर साऱ्या उजेडाच्या खुणा, जळताना देहभर साऱ्या उजेडाच्या खुणा, बांध बांधून डोळ्यांना माय उभी ताट पुणा, बांध बांधून डोळ्यांना माय उभी ताट पुणा, वा. उरी भुकेचा हंबर दुःख नशिबी आंदन, तुझा लढण्याचा वसा दारी सुखाचं नंदन, तुझा लढण्याचा वसा दारी सुखाचं नंदन, स्वप्न डोळ्यात कोंडून चाले जगण्याशी युद्ध, स्वप्न डोळ्यात कोंडून चाले जगण्याशी युद्ध, तुझ्या घामाच्या थेंबात मला दिसतो या बुद्ध, तुझ्या वा वा वा. घामाच्या थेंबात मला दिसतो या बुद्ध. वा 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 वा. क्या बात. खूप छान असे शब्द आणि तेवढ्याच ताकदीचा आवाज. क्या बात आहे जितेंद्रजी, सुंदर बढिया. रंगत आणली तुम्ही. आता आपण वळूया वृषाली मॅडम. वृषाली मॅडम, तुमच्यापासून आता. सगळ्यांना मनापासून नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप सदिच्छा. मराठी बोलूया, मराठी जपूया. आजच्या या कवी संमेलनात सहभागी होताना खूप छान वाटतंय. मैत्र भावना आपण सगळे मनामध्ये जपणारे लोक आहोत आणि या मैत्रत्वाची, या मित्राची कविता सादर करते. वा. पापण्यांच्या कडांमध्ये वेदना साठवण्याचं कसब तसं माहीत होतं मित्रा. पापण्यांच्या कडांमध्ये वेदना साठवण्याचं कसब तसं माहीत होतं मित्रा. पण तू भेटलास आणि कळू लागला वेदनेचा रंग, वेदनेचा धर्म. तू भेटलास आणि कळू लागला वेदनेचा रंग, वेदनेचा धर्म, वेदनेचा श्वास, वेदनेचा प्रवास. भुकेत जगणं कालवून उरलेला घास पुन्हा मातीत मिसळावा अंकुरण्यासाठी हे तूच दाखवलंस. वा. भुकेत जगणं कालवून उरलेला घास पुन्हा मातीत मिसळावा अंकुरण्यासाठी हे तूच दाखवलंस मित्रा. मित्रा, तू आयुष्याचा सातबारा मांडतोस तेव्हा माझाही भूतकाळ चरचरत जातो. तू आयुष्याचा सातबारा मांडतोस तेव्हा माझाही भूतकाळ चरचरत जातो. संदर्भाच्या कोरडवाहू प्रदेशात गडद होत जातो काळोखाचा हरेक कोपरा. संदर्भाच्या कोरडवाहू प्रदेशात गडद होत जातो काळोखाचा हरेक कोपरा. तेव्हा तुझ्या मायेचा मुठभर गारवा माझ्या जगण्याची प्रमेय आपसूक बदलू पाहतो. क्या बात आहे. वा वा. मित्रा, मित्रा, तू गिरवतो सन्मानाची बाराखडी. मित्रा, तू गिरवतो सन्मानाची बाराखडी. गातोस मुक्तीची अंगाई, संघर्षाची सांगतोस कथा. वा. मित्रा, तू गिरवतो सन्मानाची बाराखडी. गातोस मुक्तीची अंगाई, संघर्षाची सांगतोस कथा. अंधार लखलखून जावा तशी पेरतोस नवी भाषा. तुझ्या प्रतलावर मित्रा, तुझ्या प्रतलावर कधी कुठलीच अर्थहीन रेषा उमटत नाही. मित्रा, तुझ्या प्रतलावर कधी कुठलीच अर्थहीन रेषा उमटत नाही, ना दिशाहीन मोसमांचे वारे वाहत. वा.
अनोळखी ऋतूंना बायकॉटच करतोस तुझ्या आखीव रेखीव नकाशातून. अनोळखी ऋतूंना तू बायकॉटच करतोस तुझ्या आखीव रेखीव नकाशातून. मित्रा तुझा स्वातंत्र्याचा अर्थ संकल्पना कोशात नॉट सुटेबलचं टॅगिंग घेऊन उभा असतो. मित्रा तुझा स्वातंत्र्याचा अर्थ संकल्पना कोशात नॉट सुटेबलचं टॅगिंग घेऊन उभा असतो. तेव्हा तू मात्र पहाटेच्या वाऱ्यात उजेडाचा सुगंध शोधत असतोस. मित्रा तू करतोस दुःखाचा उत्सव. तू करतोस दुःखाचा उत्सव वेदनेचा महोत्सव. तू करतोस दुःखाचा उत्सव वेदनेचा महोत्सव. म्हणूनच कदाचित तुझ्या संगतीत ओलसर डोळ्यांच्या कडातूनही वाटेवरचा प्रकाश आता लख्ख दिसू लागलाय. वाटेवरचा प्रकाश आता लख्ख दिसू लागलाय. वा वा, सुंदर. खरं तर मी आता यांची कविता ऐकत असताना वृषाली मॅडमची एक गोष्ट पटकन अशी डोळ्यासमोर किंवा लक्षात आली की तुम्ही सगळेजण आत्ताच्या काळाशी रिलेट राहण्याचा खूप छान पद्धतीनं प्रयत्न करताय. आत्ताच्या काळातले प्रचलित शब्द, मला असं वाटतं की आपण म्हणतो की हा वारसा हक्काने या ज्या सगळ्या कला आहेत या हस्तांतरित होत राहतात या पिढीकडून त्या पिढीकडे. आज लिहिलेलं साहित्य हे पुढे जाऊन त्या कवीने असं लिहिलं होतं वगैरे आपण आज म्हणतो. एक 20 वर्षापूर्वीचे, 40 वर्षांपूर्वीचे, 50 वर्षांपूर्वीचे संदर्भ आपण देत असतो आणि ते संदर्भ देत असताना त्या काळाला अधोरेखित करण्याचा प्रयत्न नेहमी लेखक आणि कवी त्यांच्या शब्दांमधून करत असतात. आणि मला असं वाटतं की वृषाली मॅडमनी ते सुद्धा प्रयत्न केलेला आहे. तो कनेक्ट जो आहे तो कनेक्ट खूप महत्वाचा असतो. आपण आता कविता मॅडमना ऐकूया, कविता मॅडम कडून कविता ऐकूया. खूप छान. सुरेश भटांच्या खूप छान ओळी आहेत. ते म्हणतात की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. आणि ही जी माय मराठी आहे, ही माय मराठी भाषा ज्या राज्याची आहे त्या राज्याचं राजधानीचं शहर जे आहे ते म्हणजे मुंबई, ते माझं शहर, त्या शहरावरती लिहिलेली ही कविता आहे. ती मी आपल्यासमोर सादर करतेय. कवितेचं नाव आहे माणसांच्या बदलण्याची गोष्ट. कितीही विस्कटलं तरी पुन्हा उभारी घेणारं हे माझं शहर. कितीही विस्कटलं तरी पुन्हा उभारी घेणारं हे माझं शहर. तुम्ही विचाराल त्याला त्याच्या जन्माची कहाणी. तुम्ही विचाराल त्याला त्याच्या जन्माची कहाणी. तेव्हा त्याच्या डोळ्यातला लालबुंद रंग पाहून घाबरू नका. त्याच्या डोळ्यातला लालबुंद रंग पाहून घाबरू नका. हुतात्म्यांच्या रक्ताने माखलेला इतिहास असाच पाझरत असतो डोळ्यातून. तो सांगत जाईल तुम्हाला आभाळाला गवसणी घेणाऱ्या इमारतींच्या उंची मागचं रहस्य. तो सांगत जाईल तुम्हाला आभाळाला गवसणी घेणाऱ्या इमारतींच्या उंची मागचं रहस्य. बदललेल्या डांबरी रस्त्यांचे गुपित, समुद्राच्या भरती ओहोटी मागचं सकारण, वाढत्या प्रदूषणाची कारण मीमांसा आणि माणसांची यंत्र होण्यामागचं महाभयंकर षडयंत्र. ऐकून सुन्न व्हाल, कदाचित होणारही नाही. ऐकून सुन्न व्हाल, कदाचित होणारही नाही. उत्क्रांतीच्या बदलत्या टप्प्यावर अनुभवावं लागतं असं काही, असंच म्हणाल काहीस. तेव्हा शहर शांतपणे ऐकून घेईल तुमचं. तेव्हा शहर शांतपणे ऐकून घेईल तुमचं. ते विरोधाच्या सुरात मिसळणार नाही क्रांतीचे सूर. त्याला चांगलंच माहिती आहे बदलत्या काळाशी मिळतं जुळतं घेतल्यानेच टिकून राहता येतं काळाच्या प्रवाहात. हेच कटू सत्य. मग तुम्ही विचाराल त्याला माणसांच्या बदलण्याची गोष्ट. मग तुम्ही विचाराल त्याला माणसांच्या बदलण्याची गोष्ट. नि तिथेही उत्क्रांतीचा सिद्धांत घोकत बसाल. तेव्हा मात्र बदलत जाईल त्याच्या डोळ्यांचा लालबुंद रंग. आताशा माणसांच्या माणूस न होण्याची गोष्ट सांगायचं सोडून दिले त्याने. वा वा, सोडून दिले त्याने. क्या बात.
खूप सुंदर. आणि मला असं वाटतं की हे जे वेगवेगळे प्रकार आपण जॉनर्स म्हणतो, वेगळ्या पद्धतीनं कवी व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतात. काव्यातून, गीतांमधून, शब्दांमधून, लेखक आपल्या लेखणीमधून काही वेगवेगळ्या गोष्टी आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतात. जे न रे देखे रवी ते देखे कवी, असं जे म्हटलं जातं ते याचमुळं. आणि त्यामुळं कवीची जी प्रतिभा आहे, ही प्रतिभा सातत्यानं आपल्याला दिशा दाखवण्याचं काम करते, नवीन काहीतरी सुचवण्याचं काम करते. आता त्यातनं किती कोण काय घेतो ही गोष्ट समाजा पद्धतीनं ती वेगळी ठरते. ज्योत्स्ना राजपूत मॅडम आपल्यासोबत आहेत. गझल सारखा एक वेगळा जो प्रयत्न आहे त्यांनी त्या सातत्यानं करतात. आणि गझलांच्या माध्यमातून सुद्धा खरं तर गझलांचे जे चाहते आहेत हे खरं तर खूप वेगवेगळ्या पद्धतीनं आहेत. आणि गझल खूप छान पद्धतीनं ऐकली जाते, म्हटली जाते. लोकांच्या अनेक आवडत्या गझला आहेत. म्हणजे सुरेश भटांच्या अनेक गझला आपण सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत आणि त्या सातत्यानं ऐकल्या जातात, परत परत ऐकल्या जातात. आज इतकी वर्ष होऊन गेली तरी सुद्धा भटांना ऐकणारी मंडळी जी आहेत ही आजची तरुण पिढीमध्ये सुद्धा मुलं आहेत. हे सुद्धा आपल्याला खूप अभिमानाची गोष्ट म्हणायला लागेल. ज्योत्स्ना मॅडमच्या गझला ऐकायला आपण, मी उत्सुक आहेत, तुम्ही सगळेजण उत्सुक असाल. ज्योत्स्ना मॅडम, नमस्कार. मराठी राजभाषा दिनाच्या सर्व प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा. मराठी बोलूया, मराठी लिहूया. खरं तर मी ही मुक्त छंदात लिहिणारी कवयित्री आहे, पण गझलेच्या मोहात पडले आणि मी गझल शिकले. कारण गझलला थोडा अभ्यास आहे. टेक्निकली त्याला खूप मात्रा मोजणं किंवा अक्षर मोजणं हा प्रकार आहे. पण तो मी व्याकरण शिकून पूर्ण केला आणि मी आता गझल लिहू शकते असं म्हणू शकते. गझलेच्या बाबतीत असंही म्हटलं जातं की गझल प्रेमावरती जास्त लिहिली जाते. पण मी आता जेव्हा मी गझल लिहायला लागले, किंवा माझं स्वतःच असं मत आहे की समाजभान आपल्याला असलं पाहिजे. म्हणजे फक्त प्रेम हा विषय घेऊन आपण गझल नाही लिहू शकत. तर आपल्या आजूबाजूला जे काही घडतं त्याच्यावरती पण आपण भाष्य केलं पाहिजे. कारण गझलेमध्ये ती ताकद असते. जितकी कविता श्रेष्ठ आहे तितकीच गझल श्रेष्ठ आहे. गझल ही कवितेचाच एक भाग आहे. बरोबर. तर बाई या विषयावरती लिहिलेली गझल आहे. इर्शाद. आणि समस्त महिलांना समर्पित गझल आहे. आज मला ही संधी मिळाली आहे, तर समस्त महिलांना समर्पित गझल. इथे पण महिलांची संख्या जास्त आहे. की दुःखावरती स्वतःच फुंकर घालत असते बाई. दुःखावरती स्वतःच फुंकर घालत असते बाई आणि कात्यांनाही फुलांसारखे माळत असते बाई. वाह. दुःखावरती स्वतःच फुंकर घालत असते बाई, कात्यांनाही फुलांसारखे माळत असते बाई. ती रुतणारी किनार सुद्धा टोचत नाही म्हणते. ती रुतणारी किनार सुद्धा टोचत नाही म्हणते. त्या साडीवर आनंदाने भाळत असते बाई. वाह, क्या बात. ती रुतणारी किनार सुद्धा टोचत नाही म्हणते. त्या साडीवर आनंदाने भाळत असते बाई. आणि बदनामीचा शिकार होतो रोज उगीचच कांदा. बदनामीचा शिकार होतो रोज उगीचच कांदा. चिरता चिरता मुकाट अश्रू ढाळत असते. वाह 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 वाह, क्या बात. वाह. की बदनामीचा शिकार होतो रोज उगीचच कांदा. चिरता चिरता मुकाट अश्रू ढाळत असतो बाई. आणि उंबरठ्याशी रोज बोलते, ओलांडत पण नाही. उंबरठ्याशी रोज बोलते, ओलांडत पण नाही. असे अलिखित नियम जगाचे पाळत असते बाई. वाह. उंबरठ्याशी रोज बोलते, ओलांडत पण नाही. असे अलिखित नियम जगाचे पाळत असते बाई. आणि टोपलीतल्या कमी भाकऱ्या मोजत असते जेव्हा. टोपलीतल्या कमी भाकऱ्या मोजत असते जेव्हा. पंगतीतून हळू स्वतःला गाळत असते. की टोपलीतल्या कमी भाकऱ्या मोजत असते जेव्हा. पंगतीतून हळू स्वतःला गाळत असते बाई. आणि माहेराचे कौतुक असते. माहेराचे कौतुक असते.
अन सासरचा तोरा. माहेराचे कौतुक असते अन सासरचा तोरा. दोन चाळण्या मध्ये स्वतःला चाळत असते. वा वा. माहेराचे कौतुक असते अन सासरचा तोरा. दोन चाळण्या मध्ये स्वतःला चाळत असते बाई. आणि तिच्या चुकांचे पारायण तर रोज वाचते दुनिया. तिच्या चुकांचे पारायण तर रोज वाचते दुनिया. त्या दुनियेला मुकाटही सांभाळत असते बाई. त्या दुनियेला मुकाटही सांभाळत असते बाई. दुःखावरती स्वतःच कुंकर घालत असते बाई. आणि काट्यांनाही फुलांसारखे माळत असते बाई. क्या बात आहे. वा वा वा, अप्रतिम. आणि खरं तर मला असं वाटतं की या गझलच्या माध्यमातून ज्योत्स्ना मॅडमनी अखंड स्त्री आणि तिचा जन्म हा बांधण्याचा प्रयत्न केलाय. आणि मला असं वाटतं की तो त्या शब्दांमुळे खूप चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. जसं मगाशी जितेंद्र सरांनी पण म्हटलं की काव्य करत असताना, शब्द लिहित असताना प्रेम काव्य ही काही बाजूला ठेवता येत नाहीत. अनेक कवींनी प्रेमकाव्य लिहून खूप छान पद्धतीच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की प्रेम हे जगातलं एक मुख्य सत्य आहे आणि त्याच्यापासून आपण काही लांब जाऊ शकत नाही. खरं तर अनेक साहित्याचा गाभा हा प्रेमच आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. अनेक साहित्यकांनी प्रेमावरती अजरामर अशा गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. मग ते लेखक लिहिलेली नाटकं असतील म्हणा, काव्य असतील म्हणा, किंवा अनेक गोष्टी आहेत, गीतं असतील म्हणा, आपल्या सगळ्यांना आठवतं. त्यामुळे आपला आत्ता एक भाग आपल्याला सगळ्यांना हरकत नाही की आपण सगळ्यांनी शक्य असेल तर प्रेमावरच्या कविता म्हणायला हरकत नाही. त्यामुळे तुमच्यापासूनच आपण सुरुवात करूया. जितेंद्र सरांपासून सुरुवात करूया प्रेमाच्या कविता. लिहून ठेवलंय ना हो, की प्रेम कर भिल्लासारखं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. म्हणजे तिच्या दिसण्यापेक्षा तिच्या हसण्यावरती जर का जीव जडला तर तिच्या अंतरंगाशी संवाद होऊ लागतो आपोआप रंगाऐवजी. म्हणजे प्रेम, प्रत्येक नात्यात प्रेम केवळ प्रयत्न करून मिळवणारी गोष्ट मुळीच नाही. ती फक्त आणि फक्त प्रेमाने मिळणारी गोष्ट आहे. दोन माणसांमध्ये जेव्हा प्रेम असतं त्यांच्यापेक्षा सुंदर कुणीच नसतं या जगामध्ये. तीच प्रेमाची एक कविता तुमच्या पुढे ठेवतो. त्याच्यात एक मगाशी सरांनी सांगितलं की सगळं कनेक्ट आता या पिढीशी आहे. या पिढीचे शब्द आपल्यापर्यंत खरं तर पोहोचायला हवेत. खरं आहे. या पिढीच्या पर्यंत पोहोचण्यासाठी त्या पिढीचे शब्द आपण, शब्दातून ती कविता जर पोहोचली तर कदाचित आपण खूप लवकर ते मराठीच्या सगळ्याच गोष्टी मुलांपर्यंत पोहोचतील. की इंटरनेटची पिढी पेन ड्राईव्ह मध्ये सेव्ह, आठवणींची फाईल जरा जपून ठेव. की इंटरनेटची पिढी पेन ड्राईव्ह मध्ये सेव्ह, आठवणींची फाईल जरा जपून ठेव. गोतावळ्याचा गुंता फार करप्ट होईल डेटा, आजी आजोबा नातवांना आता फेसबुकवर भेटा. गोतावळ्याचा गुंता फार करप्ट होईल डेटा, आजी आजोबा नातवांना आता फेसबुकवर भेटा. रोज आईची पायपी डोईवर जड होते मोळी, आणि व्हॉट्सअपवर बिझी सून तव्यावर करपते पोळी. वाईफच्या टिफिनसाठी हजबंड कधीचा वेटिंगवर, वाईफच्या टिफिनसाठी हजबंड कधीचा वेटिंगवर, ती मात्र जाम खुश भलत्याच सेटिंगवर. कुणालाही कसलीच तक्रार नाही, सारं काही फाईन फाईन. कुणालाही कसलीच तक्रार नाही, सारं काही फाईन फाईन. कारण तोही एकाच वेळेस दोघींसोबत ऑनलाईन. वा वा. खरं तर हा आपल्याला कृतज्ञ बनवू पाहणारा भौतिक सुखाचा वेग आपला नाहीच आहे. खरंच. अंतःकरण जर उजळायला हवं असं वाटत असेल तर वेळोवेळी नात्यांमधलं तण खुरपता यायला हवं, तरच माणूस म्हणून आपण समृद्ध होत जाऊ. त्या समृद्ध होण्याची ही प्रेम कविता. तुझ्या हातामंदी हात माझा दिला राणी ग, तुझ्या हातामंदी हात माझा दिला राणी ग. कधी येऊ नये तुझ्या डोळ्यामध्ये पाणी ग. वा वा वा. कधी येऊ नये तुझ्या डोळ्यामध्ये पाणी ग. तुझ्या काकणाची गुजर
माझ्या कळाली मनाला तुझी सोबत मिळाली माझ्या एकटेपणाला तुझी सोबत मिळाली माझ्या एकटेपणाला तुझ्या चाहुलीची धुन काळजाच्या कानी ग तुझ्या चाहुलीची धुन काळजाच्या कानी ग कधी येऊ नये तुझ्या डोळ्यामध्ये पाणी ग वा 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 माझा पावसाळी देह उभा कोरडा कोरडा तुझ्या मृगाच्या थेंबाचा माझ्या अंगभर सडा तुझ्या मृगाच्या थेंबाचा माझ्या अंगभर सडा तुझ्या विना बाई माझा जीवन वाणी ग तुझ्या विना बाई माझा जीवन वाणी ग कधी येऊ नये तुझ्या डोळ्यामध्ये पाणी ग आलं दाटून आभाळ दृष्ट पावसाची काळ थेंब अत्तर होताना मन झिम्माड झिम्माड थेंब अत्तर होताना मन झिम्माड झिम्माड तुझ्या श्वासात गाण माझी जिंदगानी ग तुझ्या श्वासात गाण माझी जिंदगानी ग कधी येऊ नये तुझ्या डोळ्यामध्ये पाणी ग हात हातात घेताना उरी भिनला पाऊस तुझ्या मनाच्या कुशीत माझा भिजला पाऊस तुझ्या मनाच्या कुशीत माझा भिजला पाऊस काळजीच फूल आलं आठवाच्या राणी ग काळजीच फूल आलं आठवाच्या राणी ग कधी येऊ नये तुझ्या वा 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 क्या बात है वा हे जे काही डोळ्यात पाणी येणं प्रेयसीच्या आणि त्याच्यातून जे काही काळजात धस होणं असतं प्रियकराच्या ह्या भावना ज्या काही तुम्ही बांधल्यात वा वा अतिशय सुंदर आणि मला असं वाटतं की ह्या प्रेम भावना प्रेमी युगुल सातत्यानं अनुभवत असतं नेहमी त्यांच्या प्रेमाच्या सुरुवातीच्या काळामध्ये आणि 5-10 वर्ष झाल्यानंतर आपण बघतोच तर पुढे सरकूया वृषाली मॅडम सुद्धा आपल्याला प्रेमाची कविता ऐकवत आहेत वृषाली मॅडम पाऊस प्रेम याचा आता जितेंद्र यांच्या कवितेमध्ये आपण आनंद घेतला 4 ओळी फक्त पावसाच्या प्रेमाच्या तुमच्या समोर ठेवते नक्की असा पाऊस दाटला सरी सरीत आभाळ असा पाऊस दाटला सरी सरीत आभाळ तुझ्या मिठीत साजना नादावली सांजवेळ टेक्नॉलॉजीची भाषा सगळी आता आहे आपण मराठीवर प्रेम करणारे लोक आहोत मराठी बोलणारे लोक आहोत पण तरीही अपरिहार्यपणे तंत्रज्ञान आपल्या आयुष्यात आहे आणि ही सगळी नवी मुलं जी आहेत ती याच भाषेत बोलतायत की काय असं आपल्याला वाटत राहतं आणि ते सगळं बघत असताना कुठेतरी ती भाषाही आपसूक कवितेमध्ये यायला लागते पण कविता तिथे असते नक्की कवी असतो कविता असते पाऊस असतो आणि त्या पावसाची हिरवळ आपल्या मनात साठवलेली असते त्यामुळे कितीही कविता लिहिल्या कितीही कविता संमेलनांमध्ये ऐकवल्या तरी सुद्धा एक कुठली तरी कविता असते जी आपल्या काळजाशी खोल आपण दडवलेली असते आणि म्हणून सगळ्याच कविता सगळ्यांना वाचून दाखवायच्या नसतात सगळ्याच कविता सगळ्यांना वाचून दाखवायच्या नसतात काही सेव्ह करून ठेवाव्या मनाच्या तळाशी बाय डिफॉल्ट फोल्डरमध्ये काही सेव्ह करून ठेवाव्या मनाच्या तळाशी बाय डिफॉल्ट फोल्डरमध्ये पाऊस काळात त्यातल्याच एखाद्या कवितेची झेलावी आठवण सर
पाऊस काळात त्यातल्याच एखाद्या कवितेची झेलावी आठवण सर, झालं गेलं लिंकअप करावं आज घडीशी, झालं गेलं लिंकअप करावं आज घडीशी, समोर आणू नये त्यातली एकही अटॅचमेंट. डोळे पाणावलेच आपसूक, डोळे पाणावलेच आपसूक, तर दवांची ओंजळ शिंपडावी काळजावर, कवितेला मात्र कॉपी पेस्ट करू नये. फोल्डर पुन्हा पुन्हा ओपन क्लोज करावं, फोल्डर पुन्हा पुन्हा ओपन क्लोज करावं, जमल्यास रिनेम करून बघावं. कितीही माया दाटली तरी सुटी करू नये एकही कविता, कितीही माया दाटली तरी सुटी करू नये एकही कविता, अधिकाधिक कडी कुलपात बंद करावी सबंध फाईल, अधिकाधिक कडी कुलपात बंद करावी सबंध फाईल. चुकून चुकून मिनिमाइज राहिलीच तर भळभळेल स्क्रीन, चुकून मिनिमाइज राहिलीच तर भळभळेल स्क्रीन, हँगही होईल डेस्कटॉप. कधी काळी आपलेही श्वास कोंडलेले हे विसरू नये. आणि हो, संग्रहात मुळीच छापू नयेत या कविता, संग्रहात मुळीच छापू नयेत या कविता, बेदरकार वागणं झेपत नाही पुस्तकाला. गपगुमान गपगुमान पडू द्याव्यात एकाच जागी अस्ताव्यस्त, गपगुमान पडू द्याव्यात एकाच जागी अस्ताव्यस्त, महत्प्रयासाने मातीत रोवलेल्या पत्त्यांच्या बंगल्यात एकही कविता शिरू देऊ नये. आणि शेवटी सगळ्याच घालमेली चेहऱ्यावर दिसू लागल्या, सगळ्याच घालमेली चेहऱ्यावर दिसू लागल्या की सॉफ्टवेअर तपासावं आपणच आपलं, सॉफ्टवेअर तपासावं आपणच आपलं, नेणिवेतली सेटिंग रिसेट करावी पुन्हा एकदा. कवितेचं फोल्डर बाय डिफॉल्ट असतंच तिथे, कवितेचं फोल्डर बाय डिफॉल्ट असतंच तिथे, सगळ्याच कविता सगळ्यांनी वाचू नयेत म्हणून, सगळ्याच कविता सगळ्यांनी वाचू नयेत म्हणून. क्या बात आहे, वा वा वा. ही खूपच आजच्या पिढीला कनेक्ट करणारी. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण प्रचलित शब्दप्रयोग आणतो आपल्या काव्यांमध्ये किंवा लेखनामध्ये, त्यावेळेला आपण खूप छान पद्धतीनं समजावून सांगू शकतो किंवा आपलं म्हणणं हे चांगल्या पद्धतीनं पोचवू शकतो. असाच प्रयत्न मीही केला होता. मी कनेक्ट नाहीये, मी व्यावसायिक कवी तर अजिबातच नाहीये. आम्ही आपले अमावास्ये पौर्णिमेला कविता लिहिणारी माणसं, पण एक प्रयत्न केला होता तो करत असतो प्रयत्न तुला शब्दात बांधण्याचा, करत असतो प्रयत्न तुला शब्दात बांधण्याचा, काना मात्रा वेलांटीमध्ये चेहरा तुझा शोधण्याचा. सुचत जातात अक्षर, सुचत जातात अक्षर डोळ्यात तुझ्या पाहताना, सुचत जातात अक्षर डोळ्यात तुझ्या पाहताना, दाटून येतात भावना मनात तुझ्या फिरताना. शब्दाक्षरांचा हा खेळ चालत राहतो अगणित वेळा, शब्दाक्षरांचा हा खेळ चालत राहतो अगणित वेळा, रुतत जातो खोलवर तुझ्या हास्याचा सुंदर मळा. अधीर हृदय ठाव घेत राहत, अधीर हृदय ठाव घेत राहत, तुझ्या खऱ्या अस्तित्वाचा भास होत राहतो तू सतत जवळ असण्याचा. शरीरापेक्षा दृढ होत जातो दोन जीवांचा हा संगम, शरीरापेक्षा दृढ होत जातो दोन जीवांचा हा संगम, तुला माझ्यात पाहण्याचं सारं दृश्यच विहंगम, तुला माझ्यात पाहण्याचं सारं दृश्यच विहंगम. थँक्यू. मला तर आता कविता मॅडम ना ऐकूया आपण पुन्हा एकदा. प्रेमाची कविता. प्रेमाची कविता. मी आता आपल्या समोर जी कविता सादर करते ती प्रेमाची कविता आहे की नाही हे आता तुम्ही प्रेक्षक म्हणून ठरवा. कवितेचं नाव आहे असाच पुरुष हवा आहे. खरं आहे, खरं आहे, सारेच पुरुष घेत नाही स्वतःला पुरुषत्वाच्या कातडीत चक्क जखडून. खरं आहे, सारेच पुरुष घेत नाही स्वतःला पुरुषत्वाच्या कातडीत चक्क जखडून. पौरुषाची शाल पांघरून ते कुरवाळत बसत नाहीत बाईचं बाईपण. माणूसपणाच्या वर्गात बसतात तिच्या बरोबरीने, नि फडकवत ठेवतात समानतेचा ध्वज आसमंत व्यापणारा.
बंद कुलपाडूनही ते पाहू शकतात बाईच्या आत दडलेल्या भावभावनांचं न सुटलेलं गाठोडं. स्वभानाबरोबरच ते जपत जातात तिचंही आत्मभान. उद्युक्त करतात तिला कर्तृत्वाच्या तेजोवलयात उजळून निघण्यासाठी. ते भिरभिरवत नाहीत आपली नजर नखशिखांत बाईच्या देहावरून. ते भिरभिरवत नाहीत आपली नजर नखशिखांत बाईच्या देहावरून. बाई सुरक्षित असते अशा पुरुषांच्या सान्निध्यात. बाई सुरक्षित असते अशा पुरुषांच्या सान्निध्यात. खरं सांगू, मला तुझ्यातही अगदी असाच पुरुष हवा आहे. तुझ्यातही अगदी असाच पुरुष हवा आहे. क्या बात. वा वा, अतिशय सुंदर. आणि मला असं वाटतं की ही भावना जी आहे मुळात स्त्री पुरुष नातेसंबंधात स्त्रीला काय हवंय ते जाणणारा पुरुष आणि पुरुषाला काय हवंय ते ओळखणारी बाई, हा जो एक खूप अतिशय तलमसणारा राग आहे खरं तर, आणि तो खूप छान शब्दात तुम्ही बांधलाय. वा वा, सुंदर. ज्योत्स्ना मॅडम, आता तुमचा नंबर. मला असं वाटतं की प्रेमाची गझल ऐकायला आवडेल आम्हाला. नाही, सुट्टे शेर घेते, प्रेमाचेच घेते, पण ते दोन तीन की तो ओठांच्या आजूबाजू फिरकत नाही. वा. तो ओठांच्या आजूबाजू फिरकत नाही, सांगू त्याला माझी काही हरकत नाही. वा, क्या बात आहे. वा. की तो ओठांच्या आजूबाजू फिरकत नाही, सांगू त्याला माझी काही हरकत नाही. लाजाळू तो लाजाळूचे झाडच आहे. लाजाळू तो लाजाळूचे झाडच आहे, म्हणून आमची प्रेम कहाणी सरकत नाही. सुंदर सुंदर. आणि अजून एक मतला दोन शेर घेते की तुला लक्षात ठेवावे असे काहीतरी कर ना. तुला लक्षात ठेवावे असे काहीतरी कर ना. तुझ्या माझ्यात विरहाची जरा मोठी दरी कर ना. तुला लक्षात ठेवावे असे काहीतरी कर ना. तुझ्या माझ्यात विरहाची जरा मोठी दरी कर ना. आणि तुला मी रोज भेटावे असा नेमच जणू आहे. तुला मी रोज भेटावे असा नेमच जणू आहे. सवय वाईट आहे ही, अगोदर ती बरी कर ना. वा वा, क्या बात. वा वा. की तुला मी रोज भेटावे असा नेमच जणू आहे. सवय वाईट आहे ही, अगोदर ती बरी कर ना. वा. आणि तुला मी कृष्ण म्हणते यार, मला म्हणतोस तू राधा. तुला मी कृष्ण म्हणते यार, मला म्हणतोस तू राधा. तुझ्या ओठांवरी ठेवून माझी बासरी कर ना. वा वा वा. की तुला मी कृष्ण म्हणते यार, मला म्हणतोस तू राधा. तुझ्या ओठांवरी ठेवून माझी बासरी कर ना. आणि जे माझं पुस्तक येते ज्याचं टायटल आहे ती बोलते एक दोन चार शेर त्या गझलीची की कधी नसले तुझ्या सोबत तुलाही भास होतो ना. कधी नसले तुझ्या सोबत तुलाही भास होतो ना. मला जर त्रास झाला तर तुलाही त्रास होतो ना. क्या बात है, क्या बात. की कधी नसले तुझ्या सोबत तुलाही भास होतो ना. मला जर त्रास झाला तर तुलाही त्रास होतो ना. आणि गरज नसतेच कोणाची मला तू जवळ असताना. गरज नसतेच कोणाची मला तू जवळ असताना. पहावे एकमेकांना दिवस मग खास होतो ना. गरज नसतेच कोणाची मला तू जवळ असताना. पहावे एकमेकांना दिवस मग खास होतो ना. आणि जरासा दूर जाता तू मला सुचते कुठे काय. जरासा दूर जाता तू मला सुचते कुठे काही. उगा वेगात वर खाली
असा हा श्वास होतो होतो ना, क्या बात आहे. वा वा वा. क्या बात आहे. की जरासा दूर जाता तू, मला सुचते कुठे काही, उगा वेगात वर खाली असा हा श्वास होतो ना. आणि तुझ्या माझ्यातले भांडण मिटावे त्याच वेळेला, हम्म. तुझ्या माझ्यातले भांडण मिटावे त्याच वेळेला, पुढे जर चालले बदनाम तर विश्वास होतो ना. वा वा वा. की तुझ्या माझ्यातले भांडण मिटावे त्याच वेळेला, पुढे जर चालले बदनाम तर विश्वास होतो ना. आणि शेवटचा शेर आहे की जरा सांभाळले आपण असे जर एकमेकांना, जरा सांभाळले आपण असे जर एकमेकांना, तसा प्रत्येक महिन्याचा असा मधुमास वा होतो ना. वा वा. जरा सांभाळले आपण असे जर एकमेकांना, तसा प्रत्येक महिन्याचा असा मधुमास होतो ना. कधी नसले तुझ्यासोबत तुलाही भास होतो ना. मला जर त्रास झाला तर तुलाही त्रास त्रास होतो ना. वा 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 वा. क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं ना की अशा पद्धतीने लिहिलेल्या ज्या ह्या ओळी आहेत ह्या कधी थांबूच नाहीत असं मला वाटतं. मला असं वाटतं की हे अजून हे ऐकत राहावं. खरं तर आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये सगळेजण आहोत. एक एक कविता पटापट आपल्याला सगळ्यांना म्हणायला संधी आहेच. त्याच्यामुळे तुमच्यापासून सुरुवात करूया आणि मग शेवटी मी कुसुमाग्रजांची एक कविता आहे त्याने आपल्या या छोट्याशा काव्य संमेलनाची सांगता करेन. की भावा भावात भांडण नांदणं गेलं नासून, भावा भावात भांडण नांदणं गेलं नासून, उंबऱ्यानं काळजात सुरा ठेवला तासून. भावा भावात भांडण नांदणं गेलं नासून, उंबऱ्यानं काळजात सुरा ठेवला तासून. घराघरात मनाचं इटाळून गेलं ताट, घराघरात मनाचं इटाळून गेलं ताट. उरी काळीज मायेची दूर गेली पायवाट, नात्या नात्यात वैऱ्याची वाढत चालली दरी, नात्या नात्यात वैऱ्याची वाढत चालली दरी. आणि टाचा झिजल्या उन्हात माय उपाशीच घरी, टाचा झिजल्या उन्हात माय उपाशीच घरी. खरं तर माणसांची सगळी विषारी मनं वाढत चालली आहेत, संवाद खूप कमी होत चाललाय. त्या अनुषंगाने एक छोटी कविता. इस्टेटीच्या हक्कासाठी भाऊ भांडला भावाला, इस्टेटीच्या हक्कासाठी भाऊ भांडला भावाला. वाटे घराचे करून गेले परक्या गावाला, वाटे घराचे करून गेले परक्या गावाला. आई बापाच्या नशिबी सुख जहरी वाढलं, आई बापाच्या नशिबी सुख जहरी वाढलं. पोटच्याच लेकरानी घराबाहेर काढलं, पोटच्याच लेकरानी घराबाहेर काढलं. मधाळल्या काळजाचे कडू कडू झाले दिस, मधाळल्या काळजाचे कडू कडू झाले दिस. मधाळल्या काळजाचे कडू कडू झाले दिस. सुखाच्या या जिभेवरी कुणी कालवले विष, सुखाच्या या जिभेवरी कुणी कालवले विष. नात रक्ताच नासलं रडे मुक्याने अंगाई, वेड लागल बापाला भीक मागे रोज आई, वेड लागल बापाला
भीक मागे रोज आई, दाट सावलीच्या दारी वांज झाली माया सारी, दाट सावलीच्या दारी वांज झाली माया सारी, कोणी मनाच्या मातीत बीज पेरले विषारी, कोणी मनाच्या मातीत बीज पेरले विषारी. वा 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 वा, क्या बात. वृषाली मॅडम, तुमचा नंबर. शब्द कोंडला ओठात जन्म गोंदणाचा बाई, शब्द कोंडला ओठात जन्म गोंदणाचा बाई, नको शृंगार देहाचा गंध पेटू दे अंतरी. वा. डोळा साठव मायेचा ओटी पोटी चंद्रकळा, डोळा साठव मायेचा ओटी पोटी चंद्रकळा, पान्हा पापणीला फुटे उरी आक्रंद भुईचा. नाद काकणाचा कानी चांद पेटला ग भाळी, नाद काकणाचा कानी चांद पेटला ग भाळी, भास आभासाचं रूप आत सलते सावली, असा वळी व दाटला आता सोसना हुंदका, असा वळी व दाटला आता सोसना हुंदका, सर मनात विझली दाह मुक्याने रडला, सांज सावळली सारी सैर भैर गंधवारा, सांज सावळली सारी सैर भैर गंधवारा, मन गाभुळल बाई गोऱ्या जन्माचा सोहळा, माझी मलाच खुणवे सोन काया अनोळखी, माझी मलाच खुणवे सोन काया अनोळखी, मन उजळता भेटे नवी स्पर्शाची पालवी, नवी स्पर्शाची पालवी. क्या बात. कविता मॅडम. एक झाड वाढत आहे माझ्याही आत, एक झाड वाढत आहे माझ्याही आत, ऊन वारा पावसापासून सुरक्षित, मुळं पसरलीत अंगोपांगात, त्वचेची भिंत बेधून कधीही बाहेर येतील त्याची उपमुळं, नि माझा सारा देह शहारून जाईल. तुम्हाला लहर आली कधी त्याला माझ्यातून उपटून काढण्याची, किंवा ठरवलं तुम्ही मलाच संपवायचं, तर लक्षात असू द्या तुमच्याकडून एक नाही 2 खून होतील. वा वा वा, क्या बात. ज्योत्स्ना मॅडम. एक अष्टाक्षरी येते जी. की तुझे मासोळीचे डोळे तुझी केतकी ही काया, तुझे मासोळीचे डोळे तुझी केतकी ही काया, पोरी लागते ग काय कुणा भान हरपाया. वा. तुझे मासोळीचे डोळे तुझी केतकी ही काया, पोरी लागते ग काय कुणा भान हरपाया, कुणा भान हरपाया तुझे डाळिंबाचे ओठ, कुणा भान हरपाया तुझे डाळिंबाचे ओठ, तुझ्या हातात शोभती जणू पाटल्याने गोठ. वा. कुणा भानहार पाया तुझे डाळिंबाचे ओठ, तुझ्या हातात शोभती जणू पाटल्याने गोठ, जणू पाटल्याने गोठ चढा ओढग लागते, जणू पाटल्याने गोठ चढा ओढग लागते, तुझ्या नाकातली नथ किती तोऱ्यात वागते, जणू पाटल्याने गोठ चढा ओढग लागते, तुझ्या नाकातली नथ किती तोऱ्यात वागते, किती तोऱ्यात वागते तिचा न्याराचं रुबाब, किती तोऱ्यात वागते तिचा न्याराचं रुबाब, जणू एकटी तोलते तुझ्या सौंदर्याचा आब, जणू एकटी तोलते तुझ्या सौंदर्याचा आब, तुझ्या सौंदर्याचा आब किती राखावा ग पोरी, तुझ्या सौंदर्याचा आब किती राखावा ग पोरी, तुझ्याकडे पाहताना चंद्र नजरेला चोरी, तुझ्याकडे पाहताना चंद्र नजरेला चोरी, चंद्र नजरेला चोरी सूर्यालाही वाटे हेवा, चंद्र नजरेला चोरी सूर्यालाही वाटे हेवा, पोरी सांभाळ सांभाळ तुझ्या सौंदर्याचा ठेवा, पोरी सांभाळ सांभाळ तुझ्या सौंदर्याचा ठेवा. क्या बात आहे. खऱ्या अर्थानं गौरव मराठीचा हा कार्यक्रम आपण आज या निमित्तानं करतो आहोत. आज मराठी भाषा गौरव दिन आहे. ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचा आज वाढदिवस आहे आणि या निमित्तानं आपण हा मराठीचा जागर करतोय. त्यामुळे मला वाटतं की या काव्य संमेलनाची जो समाप्ती म्हणता येत नाही खरं तर आपल्याला, पण आपण आज थांबणार आहोत या काव्य संमेलनामध्ये. त्यांच्याच शब्दांनी खूप छान त्यांनी एक कविता लिहिली होती आणि मला
ही सातत्यानं आवडत आली, कारण ती प्रेरणा देणारी कविता आहे. आणि या प्रेरणेतून मला असं वाटतं की नेहमीच आपण नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो, नवीन काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतो. आणि आज जसं मगाशी जितेंद्र सरांनी पण म्हटलं की संवाद संपलाय आणि कशाची गरज आहे ती गरज या कवितेमध्ये तात्यासाहेबांनी खूप छान पद्धतीने लिहून ठेवलंय असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तर ती कविता घेतो आणि आपण थांबूया सगळेजण. तर ती कविता अशी होती. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला येऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. किती समर्पक आहे बघा. आजच्या काळाचा जर आपण सगळ्यांनी विचार केला, आज आत्महत्या करणाऱ्या लोकांची संख्या आणि तरुणांमध्ये ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपण हे सगळं पाहत असतो. अगदी शहरातल्या तरुणांपासून ते गावांपर्यंत हे सगळं लोण पोचलेलं आहे. खूप नैराश्याच्या गर्तेमध्ये पिढी चालली आहे. प्रत्येक वेळेलाच पैसे हवे असतात अशातली गोष्ट नाही. तर कवितांचा हा जागर मला असं वाटतं की निश्चितपणानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात आपण निश्चितपणानं यशस्वी झालो असू. त्यामुळे तुम्ही सगळेजण या काव्य संमेलनामध्ये सहभागी झालात त्याकरता माझ्या वतीनं आणि आमच्या जय महाराष्ट्र परिवाराच्या वतीनं तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून आभार. आणि कुसुमाग्रजांच्या या काव्याचा जो जागर आहे तो जागर खऱ्या अर्थाने आज आपण केलाय आणि तो असाच सतत निरंतर राहावं ही आपण अपेक्षा बाळगूया आणि थांबूया. थँक्यू. धन्यवाद.